राज्यातल्या धरणसाठ्यांमधली स्थिती भीषण आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत 5% कमी पाणीसाठा आहे। मागच्या वर्षी याचवेळी 31% पाणीसाठा शिल्लक होता। यंदा मात्र फक्त 26% जलसाठा उपलब्ध आहे। मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात 27% पाणीसाठा शिल्लक होता। यंदा मात्र फक्त 16% पाणीसाठा उपलब्ध आहे। कोकणात मागच्या वर्षी याचवेळी 34% पाणीसाठा होता। यंदा मात्र 32% पाणीसाठा शिल्लक आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 32% पाणीसाठा मागच्या वर्षी शिल्लक होता, तर यंदा 27% आहे। मराठवाड्यात यंदा 28% पाणीसाठा आहे, तर मागच्या वर्षी 30% पाणीसाठा उपलब्ध होता। अमरावती विभागात यंदा 39%, तर नागपूरमध्ये 36% पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीमध्ये 29% पाणीसाठा आहे। कोयना धरणात फक्त 10% पाणीसाठा आहे। मागच्या वर्षी याचवेळी 17% पाणीसाठा उपलब्ध होता। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 42% जलसाठा शिल्लक आहे। पुणेकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पुणे शहरामध्ये सोमवारपासून पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान शहरातील वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल्सना पाण्याचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 24 ते 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे।